नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याबद्दल अनेक चर्चा सुरू झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, अनेक व्हिडिओवर सांगितले जात आहे की 9वा हप्ता हा 1 जुलैला शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे. पण आता अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की शेवटी हा दावा खरा आहे का खोटा. जर शेतकरी मित्रांनो तुम्हालाही याबद्दल काही गोंधळ असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, महाराष्ट्र सरकारने किंवा कृषी विभागाने 9व्या हप्त्याबाबत अजूनही कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही आहे. म्हणजेच की सोशल मीडियावर फिरणाऱ्या तारखांवर कृपया विश्वास ठेवू नका. सध्या हे सर्व अंदाज आहेत. आता तुम्ही नक्की काय केले पाहिजे शेतकरी मित्रांनो, तर सरकारचा हप्ता तुमच्या खात्यात विनाअडथळा जमा व्हावा यासाठी 3 गोष्टी नक्की तपासा. तुमचे ई-के-वाय-सी पूर्ण आहे का नाही हे एकदा तपासून घ्या. तुमचे बँक खाते आधारला लिंक आहे का ते बघा, कारण ती आता DBTद्वारे पैसे जमा होतात. शेतकरी मित्रांनो, PM किसान पोर्टल तुमची स्थिती तपासण्यासाठी pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. तिथे बेनिफिशरी स्टेटसमध्ये तुमची माहिती अपडेट आहे का हे पहा. कोणतीही अधिकृत बातमी आल्यावर सर्वात आधी तुम्हाला या चॅनलवर व्हिडिओ टाकून कळवली जाईल. तोपर्यंत कोणत्याही खोट्या अफवांवर बळी पडू नका. ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून तेही आपले कागदपत्र वेळेत तयार ठेवतील. अशाच शेतीविषयक माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जवान जय किसान.